नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की 8 मॉड्युलरचा स्विच बोर्ड जो आहे त्याची वायरिंग कशी करायची. आपण बघू शकता माझ्याकडे हा एक 8 मॉड्युलरचा स्विच बोर्ड आहे. यामध्ये मी इथे 2 स्विच, या ठिकाणी 2 स्विच, एक फॅन रेग्युलेटर व एक पॉवर सॉकेट अशा पद्धतीने जोडून घेतले आहे. तर आता आपल्याला याची वायरिंग करायची. आपण बघू शकता याच्यामध्ये हा एक फॅन रेग्युलेटर आहे, याच्या 2 वायर्स आहेत व हा जो पॉवर स्विच आहे याच्यात एक इंडिकेटर असतो. बघू शकता आपण, हा इंडिकेटर आहे. तर याच्याही 2 वायर्स आहेत. तर आपण याचं पूर्ण कनेक्शन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण सुरू करू. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, कुठला इलेक्ट्रिक बोर्ड भरत असताना स्विच व सॉकेट व्यवस्थित सिक्वेन्समध्ये लावून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला सर्व स्विचचे जे खालचे पॉईंट असतात तर ते सर्व स्विचचे खालचे पॉईंट आपल्याला एका तारेने शॉर्ट करून घ्यायचे आहेत. आपण बघू शकता मी एक वायर घेतली आहे. आता आपण काय करणार आहोत, हे जे 2 स्विच आहे वरचे, या दोन्ही स्विचचे खालचे जे पॉईंट आहेत हे 2 पॉईंट आपण एका वायरने शॉर्ट करून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, या दोन्ही स्विचचे खालचे जे पॉईंट आहे यांचे जे स्क्रू असतात ते स्क्रू आपल्याला काय करायचे, लूज करून घ्यायचे आहे व आपल्याला हे पॉईंट शॉर्ट करून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने मी इथे एक वायर जोडली आहे व आता हे दोन्ही स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायचे आहे, जेणेकरून कुठेही लूज कनेक्शन राहणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे 2 खालचे आपण पॉईंट शॉर्ट केले. अशाच पद्धतीने हे 2 जे स्विच आहे या दोन्ही स्विचचे खालचे पॉईंट पण आपल्याला शॉर्ट करायचे आहे. ठीक आहे, तर ही एक वायर घेतली आहे मी, आपण बघू शकता. अशा पद्धतीने मी हे दोन्ही स्विचचे खालचे जे पॉईंट आहे हे दोन्ही पॉईंट शॉर्ट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचे, स्क्रू लूज करून घ्यायचे आहे व आपल्याला यामध्ये ही वायर टाकून घेऊन इथे हे शॉर्ट करायचे आहे पॉईंट. असं बघू शकता आपण. आता ह्या ज्या 2 पॉईंटला शॉर्ट केलंय त्याच पद्धतीने ही जी वायर आली आपल्याला काय करायचं, सर्व स्विच एका लिंकने शॉर्ट करायचे. आता वरचे 2 शॉर्ट केले आपण, तर आता हे खालचे 2 पण शॉर्ट केले, पण ह्या दोन्ही आणि ह्या दोन्हींना आपल्याला एकत्र करायचं. तर काय करणार आपण, ही जी वरची वायर आली आहे ती वायर आपण ह्या 2 स्विचच्या खालच्या पॉईंटला जोडून देणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता आपण काय करायचं आहे की खालचे स्विच आणि वरचे जे 2 स्विच आहे हे दोन्ही आपण काय केले, चारही स्विच एका ठिकाणी शॉर्ट केलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कनेक्शन करायचं आहे. बघू शकता आपण, खूप सोपं आहे कनेक्शन करणं. कुठला इलेक्ट्रिक बोर्ड भरत असताना, त्याची वायरिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे की त्याचे जे स्विच आहे त्या स्विचचे सर्व खालचे टोक हे एका लिंकने शॉर्ट करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व स्विचला सप्लाय जाईल. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या फॅनचं रेग्युलेटरच्या कनेक्शन करायचं आहे. आता याच्यामध्ये 2 वायर आपण बघू शकता, याच्यातली एक वायर काय करणार आहोत आपण या स्विचला जोडणार आहोत. म्हणजे काय, हा स्विच आपण ऑन केला की आपला फॅन चालू झाला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याचं कनेक्शन करणार आहोत. तर स्विचचा हा जो वरचा पॉईंट आहे त्या वरच्या पॉईंटला आपण रेग्युलेटरची एक वायर जोडून घेणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने ही जी एक वायर आहे ही इथे मी जोडून घेणार आहे. ही दुसरी वायर आपल्याला फॅनच्या वायरला जोडायची आहे. ठीक, अशा पद्धतीने आपण रेग्युलेटरचं कनेक्शन करणार आहोत. आता ह्या सॉकेटला आपल्याला काय करायचं आहे, फेज आणि न्यूट्रल द्यायची. आता ह्या स्विचवर मला हा सॉकेट चालू बंद करायचा आहे. म्हणजे हा जो स्विच आहे हा पॉवर स्विच आहे 16 एम्पियरचा, हा सॉकेट पण आहे 16 एम्पियरचा. मग ह्या स्विचवर हा सॉकेट चालू करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या स्विचवरून सप्लाय या सॉकेटमध्ये न्यायला लागेल. मग काय करायचं, एक वायर घ्यायची आहे, या स्विचच्या वरच्या टोकाला आपल्याला वायर एक जोडून घ्यायची. एका वायरचं हे जे एक टोक आहे ते आपण या ठिकाणी इथे जोडून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने मी हे एक वायरचं टोक इथे स्विचच्या वरच्या पॉईंटला जोडलं आहे. ठीक, आता ही जी फेज इथे येईल ही फेज कुठे द्यायची आहे, आपल्याला ह्या पॉईंटला द्यायची आहे, ज्या ठिकाणी सॉकेटच्या ह्या पॉईंटवर एल असं लिहिलेलं असतं. एल म्हणजे काय, तर लाईव्ह वायर इथे जोडायची असते व या ठिकाणी एन लिहिलेलं असतं. तर याचा अर्थ काय, इथे न्यूट्रल वायर जोडायची असते. ठीक आहे, आपण एलच्या ठिकाणी ही वायर जोडून देणार आहोत. अशा ठिकाणी अशा पद्धतीने आपण काय करायचं, ही वायर इथे जोडायची. आता आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला हे जे इंडिकेटर आहे हे चालू होण्यासाठी आपल्याला फेज व न्यूट्रल गेली पाहिजे. जेव्हा सॉकेटमध्ये फेज व न्यूट्रल पोहोचेल तेव्हाच आपल्याला याच्यात पण गेली पाहिजे. म्हणून आपण काय करणार, ह्या फेजच्या ठिकाणी आपण ही वायर जोडून देणार. एक वायर आपण ह्या फेजच्या ठिकाणी जोडणार व दुसरी जी इंडिकेटरची वायर आहे ती आपण न्यूट्रलच्या ठिकाणी जोडणार. म्हणजेच कुठे, तर या ठिकाणी इथे आपण ही न्यूट्रलची वायर इथे जोडणार व जी मेन न्यूट्रल येणार आहे ती मेन न्यूट्रल आपण या ठिकाणी जोडणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे मेन न्यूट्रलचं कनेक्शन करणार आहोत. बघू शकता या ठिकाणी आपण काय केलंय, इंडिकेटरची न्यूट्रल व मेन न्यूट्रल इथे जोडली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या स्विच बोर्डला ही जी मेन न्यूट्रल आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, फेज द्यायची आहे. मेन फेज देण्यासाठी आपल्याला एक लाल वायर पाहिजे. तर आपण काय करणार आहोत, या स्विच बोर्डला मेन फेजचं कनेक्शन करणार आहोत. अशा पद्धतीने एक लाल वायर घ्यायची आहे.
हिचं कनेक्शन आपण कुठे करणार आहोत, या दोन स्विचचे जे खालचे पॉईंट आपण शॉर्ट केले त्या ठिकाणी आपण याचं कनेक्शन करणार आहोत. अशा पद्धतीने मी या का कुठल्या तरी एका स्विचचा स्क्रू लूज करणार आहे व या ठिकाणी ही फेज जोडून देणार आहे. बघू शकता खूप सोप्या पद्धतीने हे कनेक्शन करायचं असतं. अशा पद्धतीने आपण इथे मेन फेज दिला आहे. आता बघू शकता इथे मेन फेज येईल, या दोन्ही स्विचच्या खालच्या पॉईंटला जाईल. त्याच पद्धतीने ह्या वायरमधनं या दोन्ही स्विचच्या खालच्या पॉईंटलाही मेन फेज जाईल. आता जेव्हा मी हा स्विच ऑन करेल, तेव्हा हा मेन जो फेज आलेला आहे तो या स्विचच्या वरच्या पॉईंटमध्ये येईल व इथून या सॉकेटला मिळेल. त्यानंतर या इंडिकेटरलाही तो फेज मिळेल व इथे न्यूट्रल मिळाल्यानंतर हा इंडिकेटरही ग्लो होईल व आपला सॉकेटही चालू होईल. ठीक आहे. व ह्या ठिकाणी मी हा स्विच ऑन केला तर काय होईल, वरच्या पॉईंटमध्ये फेज येईल, तो फेज ह्या रेग्युलेटरमध्ये जाईल व रेग्युलेटरमधनं ह्या वायरमधनं बाहेर निघून तो आपल्या फॅनच्या वायरला जाईल. त्यामुळे काय होईल, हा रेग्युलेटर आपल्या फॅन व स्विचच्या सिरीजमध्ये जोडला जाईल व आपण जेव्हा रेग्युलेटर ऑपरेट करू तेव्हा फॅनचा स्पीडही कमी जास्त होईल. अशा पद्धतीने आपण फेज व न्यूट्रलचं कनेक्शन केलं आहे. आता इथला जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे अर्थिंगचा. आपल्याला काय करायचं असतं, कुठेही पॉवर स्विच सॉकेट असो किंवा कुठल्याही बोर्डमध्ये आपल्याला काय करायचं असतं, एक अर्थिंगचं कनेक्शन हे द्यायचंच असतं. ठीक आहे. तर आता ह्या सॉकेटमध्ये हा जो वरचा पॉईंट असतो हा अर्थिंगचा पॉईंट असतो. तर आपण त्यासाठी हिरवी वायर वापरणार आहोत. तर मी इथे अर्थिंगची वायर ही जोडून घेत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मी इथं अर्थिंगचं कनेक्शन पूर्ण केलं आहे. आपण बघू शकता हे आहे फेज, हे आहे न्यूट्रल व हे आहे अर्थिंग. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण बोर्डचं वायरिंगचं कनेक्शन कंप्लीट केलं आहे. आता आपण याला चेक करून पाहणार आहोत की आपला बोर्ड व्यवस्थित काम करतोय की नाही. ठीक आहे. ठीक आहे. आपण बघू शकता की मी या बोर्डच्या तिन्ही वायर या सॉकेटमध्ये जोडल्या आहे. तर या सॉकेटमध्ये आपण मेन सप्लाय आणलेला आहे. तर आपण काय केली, फेजची वायर फेजमध्ये, न्यूट्रलची वायर न्यूट्रलमध्ये व अर्थिंगची वायर अर्थिंगमध्ये टाकलेली आहे. तर आता आपण बघू शकतो की याला चालू करून की आपण याच्यामध्ये सप्लाय आलाय की नाही. तर आपण बघू शकतो की आता स्विच ऑन केल्यानंतर याच्यामध्ये सप्लाय येतोय की नाही ते बघायचं आहे. तर आपण हा सॉकेट ऑन करणार आहोत व या सॉकेटमध्ये सप्लाय येतो की नाही ते चेक करणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे हा मल्टीमीटर आहे. मल्टीमीटरला आपण 750 AC व्होल्टवर आपण सेट करून घेतला आहे व या मल्टीमीटरच्या दोन्ही वायर आपण याच्यामध्ये टाकून बघणार आहोत, त्याची स्विच ऑन करणार आहोत. आपण बघू शकतो की याच्यामध्ये 252 व्होल्टेज येत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने या सॉकेटला सप्लाय आलेला आहे.